उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे संजय बजाज यांच्यावर टीका केली आहे। पक्ष न वाढवणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक न देणाऱ्या पूर्वीच्या सांगलीतील नेत्याकडे जयंतराव पाटील यांनी दुर्लक्षच केलं। त्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलंय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे। तर पूर्वी राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या मर्यादेतच काम करावं लागत होतं आणि ही नेहमीची अडचण होती। मात्र आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आता नवा पर्याय उपलब्ध झाला। पक्षाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नक्की ताकद आणि पाठबळ मिळणार आहे, अशी भूमिका ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली। सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष बोलत होते। ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहेत। यापूर्वी पाणी सोडण्यासाठी कोणाला तर सांगावं लागत होतं। मोठे उद्योगधंदे यावेत, रस्त्यांचे कामे व्हावीत, प्रलंबित असणारे विकासांचे प्रश्न सोडवावेत। यासाठी सक्षम नेतृत्व असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम सुरू केलं, असं सांगून ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील पुढे म्हणाले। प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्ष बांधणी करून कार्यकारिणी निवड केली जाते। येत्या महिनाभरात अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत। जिल्ह्यात सर्वत्र पक्षाची बांधणी सुरू असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, अशी माहितीही ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली। यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अख्तर नायकवडी, अविनाश चौथे, ॲडव्होकेट अमित शिंदे हे उपस्थित होते। आमचं टार्गेट सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुका हे असून प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाची बांधणी करणार आहोत। यापूर्वीच्या शहरातील अध्यक्षांनी पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य वागणूक सुद्धा दिली नाही। त्यामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता होती। सांगली जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली होती त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही। कार्यकर्त्यांना नेहमीच चांगली वागणूक दिली गेली नाही। माजी मंत्री जयंत पाटील यांनी उलट नेत्यांकडे दुर्लक्षच केलं। मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा एकदा भक्कम केली जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली। शहरातील शहरी नाला, रस्ते, पार्किंग, भाजी मंडई यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची सुरुवात केली। माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अखेरीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील झाल्यात। आपली भूमिका मांडताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मी राष्ट्रवादीतच आहे, मात्र सांगली जिल्ह्यात पक्ष वाढवण्यात कोण खो घालतं हे सर्वांना माहीत आहे। स्थानिक नेत्यांच्या वागणुकीमुळे माझ्यासहित अनेक कार्यकर्ते अस्वस्थ होते। मी पूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि आताही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं काम करीत आहे, असंही दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं। आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्व स्वीकारून आम्ही सगळ्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे। वैभवदादा ग्रामीणचं करतायत, मी शहरामध्ये करतोय। या ठिकाणी पूर्वी ज्यांच्याकडं शहराचं नेतृत्व दिलेलं होतं पक्षानं, त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीनं काही केलेलं नाही आहे। जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये चांगली ट्रीटमेंट दिलेली नाही आहे। याची रिॲक्शन म्हणून आमचे सर्व राष्ट्रवादीचे मूळचे कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण अजितदादांच्या बरोबर जायचा निर्णय घेतलेला आहे। सांगलीचे प्रश्न खूप मोठे आहेत, ते सोडवण्यासाठी अजितदादांच्या सारख्या एका कणखर नेतृत्वाची आम्हाला गरज होती। आमच्याकडं पाण्याचा प्रश्न आहे, शेरी नाल्याचा प्रश्न आहे, भाजी मंडईचा प्रश्न आहे, 100 फुटी रस्त्याचा प्रश्न आहे, अनेक असंख्य प्रश्न आहेत की हे सोडवण्यासाठी आता अजितदादाशिवाय पर्याय नाही असं आम्हाला वाटल्यामुळं आम्ही सगळ्यांनी अजितदादांचं नेतृत्व इथं स्वीकारलेलं आहे। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय घेतलेला आहे। पक्ष संघटना बळकट करणे, या जिल्ह्यातील विविध प्रश्न संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। मला खात्री आहे येत्या नजीकच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतील। काही दिवसामध्ये तुम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अनेक मातबर मंडळी, अनेक कार्यकर्ते या पक्षावर याला किंवा पक्षामध्ये सामील झालेले आपल्याला दिसतील। दुष्काळी भागातल्या पाण्याचा प्रश्न असेल, युवकांच्या हाताला रोजगार मिळण्याचा प्रश्न असेल, अनेक काही विकास कामं या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत।
किंबहुना त्याचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनात विकास कामाचा हा अजितदादांच्या झंझावातच आम्हाला सर्वांना तो वाचवू शकतो, बळ देऊ शकतो. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. काही लोकांना अशी शंका आहे की नवीन ह्याच्यामध्ये आम्ही सगळे 3 पक्ष एकत्रित काम करतो आहे, त्यामुळं पुढच्या तिकीट वाटपामध्ये काय होणार, कुणाला थांबावं लागणार का किंवा काय. तर त्याच्यावरती आदरणीय दादांशी आमचे झालेल्या चर्चेनुसार इलेक्टिव्ह मेरिटवरतीच या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या जागांचं वाटप होईल असं स्वतः आम्हाला दादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तीसुद्धा शंका कुणाच्या मनामध्ये असेल तर ती त्यांनी काढून टाकावी आणि मोकळ्या मनानं अजितदादांच्याबरोबर सगळ्यांनी काम करावं अशी भूमिका या निमित्तानं मी मांडतो. असं काय झालं की या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचं का आधीचं काय नेमकं? आदरणीय अजितदादांच्यावर काम करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादांची जी भूमिका असते रोखठोक भूमिका असते. एखादं काम होणार असेल तर काम होतंय म्हणून किंबहुना त्याचा पाठपुरावा स्वतः करत असतात. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना त्यामुळं बळ येतं. शेवटी राजकारणामध्ये आम्ही कुणाचं तरी नेतृत्व करत असतो आणि ती नेतृत्व करत असताना त्या लोकांच्या आमच्याकडून कामाच्या अपेक्षा असतात, विकास कामाच्या अपेक्षा असतात, काही वैयक्तिक स्वरूपाची काय त्यांची कामं असतात. या सगळ्याला जर न्याय मिळाला नाही तर ते कार्यकर्ते आमच्याबरोबर सुद्धा राहत नाही. त्यामुळे आम्हाला पण असं सक्षम नेतृत्व पुढं असं अपेक्षित असतं की जे या कामांना सगळ्याला न्याय देईल. आणि आजपर्यंतचा दादांच्याबद्दलचा आमचा अनुभव असा आहे की एखादं काम घेऊन जर आम्ही दादांच्याकडे गेलो आणि त्यातल्या ते सार्वजनिक स्वरूपाचं असेल, विकासाचं असेल, त्याला कुठलंही पक्ष, संघटना, बाकी कुठल्याही गोष्टीचा तमा न बाळगता ते काम सामाजिक आहे या दृष्टिकोनात ते काम करत असतात. हा स्वभाव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भाळला आणि त्यामुळं आम्ही अजितदादांच्याबरोबर काम करायचा हा निर्णय घेतला. अगोदरच्या नेतृत्वासंदर्भात मी टीका करण्या एवढा मी मोठा नाही आहे. कामाची प्रत्येकाची पद्धत आणि स्टाईल असते. आत्ताच्या जमान्यामध्ये आता नाही का क्षणात बोललं की 2 मिनटात सगळं व्हायरल, म्हणजे अगदी क्षणात व्हायरल होतं. इतकं फास्ट आता लागतं. आता इन्स्टंटचा जमाना आहे. करतो, बघतो, सांगतो, करायचं आहे अशी भूमिका घेऊन जर तुम्ही काम करायला लागला तर नवीन कार्यकर्ते आपल्यात सामील होणार नाहीत. जुन्या लोकांची काम करायची पद्धत वेगळी होती. आज इन्स्टंट रिझल्ट पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे दादांचा जो स्वभाव आहे किंवा कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीसाठी आम्ही सगळेजण दादांच्याबरोबर जातो.